श्री स्वामी समर्थ. सगळ्या माझ्या गोड ताईंना, बहिणींना, मावशींना आणि काकींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी सर्वजण आपल्या इच्छेनुसार, परंपरेनुसार घरामध्ये लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच आश्विन अमावस्या योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहते आणि आपल्याला वर्षभर सुख समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, धनसंपदा प्राप्त होते. दिवाळीतील मुख्य दिवस म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवसाला मान आहे. लक्ष्मीपूजन केल्याने घरातील नकारात्मकता आणि आर्थिक संकट दूर होतात अशी मान्यता आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजन केले जाते. धनसंपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी अगदी मनोभावे लक्ष्मीपूजन करायचे आहे. आश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जिथे चरित्रवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवंती स्त्रिया असतात त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. तसेच देवीला स्वच्छता आणि शांतता प्रिय आहे. जिथे असे घर असेल तिथे लक्ष्मी निवास करते. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी मातेची पूजेची मांडणी आपल्याला आपले घर स्वच्छ करून करायचे आहे. सर्व केर कचरा घरातून काढून टाका, म्हणजे या दिवशी अलक्ष्मी बाहेर जाते आणि लक्ष्मी घरात येते. आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीस लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे. यंदा आश्विन महिन्यातील अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:44 वाजता सुरू होणार आहे. 21 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5:54 पर्यंत तिथी समाप्त होणार आहे. उद्या मंगळवारी म्हणजेच 21 ऑक्टोबर आहे. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी कुबेर पूजन. प्रत्येक घरात या दिवशी लक्ष्मी कुबेरांचे पूजन केले जाते. या दिवाळीच्या दिवशी भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीसह देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते आणि त्यानंतर सर्व देव हे क्षीरसागरात जाऊन झोपले होते आणि म्हणून या दिवशी दिवाळी हा जो सण आहे तर तो साजरा करत असतो आणि लक्ष्मीपूजन जे आहे हे केले जाते. दिवाळीच्या दिवशी सूर्य आपल्याला दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करतो, म्हणून हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. घरामध्ये सुख, शांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असल्यामुळे तिला स्थिर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपलं घर स्वच्छ करण्याच्या झाडूची पूजा करत असतो. या झाडूने घरातील अलक्ष्मीचे निरसन केले जाते. लक्ष्मीपूजन करण्याने आपल्याकडे इतर कोणत्याही वस्तू नसल्या, लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा इतर काही वस्तू जर नसतील तरीही चालते, परंतु झाडू जो असतो त्याला साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानलं जातं, ज्याला शिराई असं नावसुद्धा म्हटलं जातं. कारण या झाडूशिवाय त्या लक्ष्मीची पूजा हे अपूर्ण होत नाही. त्यामुळे या दिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन म्हणून झाडूची पूजा केली जाते. कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा करून अलक्ष्मीचे निरसन केले जाते, म्हणजे लक्ष्मीला बाहेर जाण्याचा रस्ता दाखवला जातो. आणि अलक्ष्मी ही लक्ष्मीचीच बहीण आहे आणि ही अलक्ष्मी अशुभतेची, दुर्भाग्याची आणि अपयशाची देवता मानली जाते. आणि अलक्ष्मीचे वाहन हे जे आहे तर ते गाढव आहे. तर हातामध्ये झाडू हे आयुध होते. अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे. धार्मिक दृष्टीने या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूला विशेष महत्त्व असल्यामुळे या झाडू संबंधित आपण काही उपाय जर केले तर ते अतिशय प्रभावी ठरतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत. उद्या मंगळवारी दिवाळी आहे, तर या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येकाने झाडूखाली एक वस्तू दाबून ठेवायची आहे. असे केल्याने घरात चहूबाजूने पैसा येईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांची दरिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. माता लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहील आणि घरातील दारिद्र्यता, गरिबी ही निघून जाईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या लक्ष्मीला पूजनाच्या दिवशी सायंकाळी झाडूखाली दाबून ठेवायची आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे कमेंटमध्ये लिहा. तर हा उपाय आपल्याला मंगळवारी म्हणजेच उद्या संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे. तर हा उपाय देखील जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात
तर तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त असणार आहे. 21 ऑक्टोबरला सायंकाळी 6:11 ते रात्री 8:40 हा प्रदोष काळामध्ये जी लक्ष्मीपूजन करावे असं सांगितलं गेलं आहे. म्हणून या शुभमुहूर्तामध्ये लक्ष्मीपूजन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण लक्ष्मीपूजन हे नेहमी शुभमुहूर्तावर वरतीच करावे असे सांगितले जाते. जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी ही एक वस्तू झाडूखाली दाबून ठेवली तर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घरामध्ये कधीही पैशाची किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला भासणार नाही, कारण झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हा झाडू आपल्या घरात असणारी नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती, अलक्ष्मी घरातून बाहेर काढण्याचं काम करत असते. आणि म्हणूनच आपल्याला घरात नेहमी सुख, समृद्धी, शांती नांदावी, लक्ष्मी ही कायम स्थिर राहावी, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, यासाठी दिवाळीच्या दिवशी झाडूची म्हणजेच लक्ष्मीची पूजा जी आहे तर ती केली जाते. आता लक्ष्मी पूजनासाठी लागणारा झाडू हा आपल्याला नवीनच खरेदी करायचा असतो आणि तो सर्वांनी धनत्रयोदशी दिवशी खरेदी केलेला असेलच, आणि जर खरेदी केलेला नसेल तर तुम्ही उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील हा झाडू खरेदी करून घरी आणू शकता. आता बऱ्याच घरांमध्ये बघा, मोठा जो लांब झाडू असतो तर तो वापरला जातो, परंतु लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला झाडू जो असतो जो ती शिराई असते आणि त्या झाडूचा खरा मान असतो. म्हणून जर तुम्ही झाडू घरामध्ये जरी तुम्ही लांब झाडू वापरत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा छोटा झाडू खरेदी करायचा आहे. आता सर्वप्रथम जिथे आपण लक्ष्मी पूजा करणार आहोत तर ती संपूर्ण जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि संपूर्ण लक्ष्मी पूजनाची तयारी तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि जेव्हा झाडू तुम्ही जिथे ठेवणार आहात तिथे तुम्हाला सर्वप्रथम झाडू ठेवण्या अगोदर तुम्हाला तिथे कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानलं जातं. स्वस्तिक काढल्याने आपल्या घरातील सर्वसामान्य समस्या ज्या आहेत त्या दूर होतात. स्वस्तिकमधल्या 4 बिंदू आणि कडाच्या 2 दंडक रेषा द्यायच्या आहेत आणि त्यानंतर स्वस्तिकवरती तुम्हाला हा जो झाडू आहे हा ठेवायचा आहे. आता हा झाडू ठेवताना झाडूची जी मूठ असते तर ती देवाकडे असावी. अशा पद्धतीने हा झाडू तुम्हाला तिथे पूजेमध्ये ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम झाडूखाली ही एक वस्तू ठेवण्या अगोदर तुमची जी काही लक्ष्मीपूजन आहे ती लक्ष्मीची पूजा मांडणी असेल तर ती तुम्हाला संपूर्ण करून घ्यायची आहे. आणि यानंतर ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला झाडूखाली ठेवायच्या आहेत. तुम्हाला झाडूखाली 2 भीमसैनी कापुराच्या वड्या, तर तो घ्या, नसेल तर साधा कापूर घ्या तुम्ही तरीही चालेल. 2 कापूर वड्या, 2 हिरवी वेलची, 2 अखंड फुलाच्या लवंगा, 4 काळे मिरे आणि 1 रुपयाचं 1 नाणं, या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन त्या शिराईखाली दाबून ठेवायच्या आहेत. आता जर तुमच्याकडे एखादं लाल पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर त्या वस्त्रामध्ये तुम्ही या सगळ्या वस्तू ठेवा. त्याची एक पोटली तयार करून ही एक पोटली तुम्ही सर्व झाडू खाली ठेवली तरी चालेल. आणि जर तुमच्याकडे लाल पिवळ्या रंगाचे कोणतेही कापड नसेल तर डायरेक्ट ह्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे आणि झाडूखाली दाबून ठेवायच्या आहे. यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा श्री सुक्तमचे पठण करायचं आहे आणि 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचा पठण करायचा आहे. दोन्ही हात जोडून लक्ष्मीला आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करण्यासाठी, प्राप्तदायी लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी, घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी, आपल्या कुटुंबाची भरभराट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर संपूर्ण रात्रभर या वस्तू तशाच तुम्हाला त्या झाडूखाली ठेवायच्या आहेत. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आणि जेव्हा आपण ही उत्तर पूजा करणार आहोत म्हणजे लक्ष्मीपूजन, आपल्याला आपण जे केलं आहे त्यातील वस्तू आपण उचलून घेत असतो, तर तेव्हा तुम्हाला त्या झाडूखाली जे 1 रुपयाचं नाणं आहे ते तुम्हाला पर्समध्ये ठेवायचं आहे. तसेच त्या 2 लवंगा, 2 हिरवी वेलची आणि 2 कापूर वड्या आहेत आणि 4 काळी मिरी, तर त्या तुम्हाला एका मातीच्या पंतीमध्ये किंवा कापूरच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत. हे सर्व तुम्हाला जाळायचं आहे आणि हा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा लक्ष्मी पूजनच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी करायचा आहे. जो झाडू असणार आहे तर हा झाडू तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचं घर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वापरला तरीही चालेल. बरेच जण काय करतात की दिवाळीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करतात, त्याची पूजा करतात आणि दुसऱ्या दिवशी जुना झाडू हा बाहेर तुम्ही एखाद्या मोठा खड्डा काढून त्यात मातीत पुरून देऊ शकता, कारण हा झाडू आपल्याला कुठेही कचऱ्यामध्ये फेकायचा नसतो किंवा जाळायचा देखील नसतो किंवा कोणाच्याही
गेले अशा पद्धतीने कुठेही टाकून द्यायचं नसतो. म्हणून जुना झाडू तुम्ही त्याची योग्य पद्धतीने निरसन केले पाहिजे. कारण असं म्हणतात की झाडू जर फारच जुना झाला असेल तर त्यामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा बऱ्याच प्रमाणापर्यंत साचलेली असते. म्हणून फार जुना झाडू घरामध्ये ठेवू नये. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपासून नवीन झाडू वापरात काढला पाहिजे आणि जुना झाडू हा बाहेर त्याचे निरसन केले पाहिजे, जेणेकरून कोणताही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहणार नाही. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेवटी एक कमेंट करा. श्री लक्ष्मी माता की जय.